तर गाईज आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनवर आधी आलोय. जय द्वारकाधीश. राधे राधे. हाय हॅलो नमस्कार. आज आपण आलोय रुक्मिणी टेम्पलकडे. आज डे 2 आहे आणि आजचा ब्लॉग हा आजपासून स्टार्ट होतोय. स्टे ट्यून. बाय. हे रुक्मिणी टेम्पल आहे. ज्या दिवशी आम्ही गेलेलो त्या दिवशी एकादशी होती. सो इथलं आम्ही बाहेरूनच फोटोज काढलेत. खूप सुंदर मंदिर आहे. शिरोज बीचवर आलोय आणि एवढा सुंदर बीच आहे. तुम्ही याचं पाणी बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. आद्या आम्ही कुठे आलोय आपण? आद्या वरती बघ. आता आपण चाललोय द्वारका पेठला. नागेश्वर करणार आहे आणि आता आपण ट्रॅव्हल करत आहोत. धमकी दिली. आवाज नको म्हणून शांत बोलू शकता. तुम्ही बोलू शकता. बेट द्वारकाला फोन अलाउड नाही आहे तर आम्ही फोन सबमिट केलेलं. हॅलो. आता आपण आलोय सोन्याची द्वारका. बेट द्वारकेच्या इथूनच सोन्याची द्वारका आहे. इथे सोन्याची द्वारका आहे आणि इथे पुढे जाऊन बेट द्वारका. गोपी तलावकडे आलेलो आम्ही आलोय आता नागेश्वरम.
इथे आम्ही महादेवांना जलाभिषेक केलं. सो तिथे पंडित जे होते त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे पूजाविधी सांगितली. त्याप्रकारे आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. पूजाविधी करून खूप छान वाटलं. छान प्रकारे दर्शन झाले या ज्योतिर्लिंगामध्ये. हे बाहेरचं परिसर आहे मंदिराचा. इथे शनी मंदिर पण आहे, इथे पण आम्ही पूजा केली. आणि हे बघू शकता महादेवांची मूर्ती आहे, खूप मोठी आहे, खूप सुंदर वाटतं बघायला. छान भारी फिलिंग आहे इथे. किती मस्त सनसेट आहे. हे गाईज, आता आपण सोमनाथसाठी चाललोय द्वारकावरून आणि आम्ही आता पेट्रोल पंपवर थांबलोय. गाडीला भूक लागली आहे, त्यासाठी जर्नी स्टार्ट केली आम्ही सोमनाथसाठी. ट्रॅव्हल्समध्ये खूप सारी धमाल मस्ती केली आहे, डान्स केले, मजा आली आहे.
अंगात आली हा सोनी आली. फायनली सोमनाथला पोचलो आहे. सो इथे लाईट शो असतो. तुम्ही हे लाईटिंग बघू शकता. मंदिराचे किती सुंदर वाटतं आहे. आणि खूप सारे ब्लॉग्स आहेत येतील अजून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. स्टे ट्यून. बाय.